आम्ही सगळे आपापली ओळख करून देतो. नमस्कार, मी राहुल भंडारे, अद्वैत थिएटरचा संस्थेचा निर्माता, अलबत्या गणपतीचा. सगळ्यांना आपली ओळख करून देतो. नमस्कार, मी बाळकृष्ण वानखेडे, या नाटकात सेनापतीची भूमिका करतो. नमस्कार, मी अभिजित भोसले, मी या नाटकात पोटबरे आणि ज्योतिषी या 2 भूमिका करतो. नमस्कार, मी सनीभूषण प्रमोद मुगेकर, या नाटकात मी अलबत्या गणपतीची भूमिका करतोय. यो मॅन. नमस्कार, मी निलेश शंकर गोपनारायण, मी या नाटकामध्ये चिंची चेट्टीची भूमिका करतो. नमस्कार, मी श्रद्धा बाळकृष्ण हंडे, मी या नाटकामध्ये राजकन्याची भूमिका करते. नमस्कार, मी आदित्य सोपान कदम, मी या नाटकामध्ये राजाची भूमिका करतो. नमस्कार, माझं नाव आकाश परशुराम कसपाले, मी या नाटकात उमराची भूमिका करतो. नमस्कार, मी प्रकाश उत्तम सावळे, मी या नाटकामध्ये प्रधान आणि पुत्रा या भूमिका करतो. राहुल, 15 ऑगस्टला तू वर्ल्ड रेकॉर्ड करतोयस, लागोपाठ 6 प्रयोग करतोयस. पण 30 नोव्हेंबर 2008 साली शुद्ध बीजापुटी प्रेमानंद गजवींचं जे नाटक होतं त्यांनी पण 6 प्रयोग केलेले आहेत असं त्यांनी म्हणजे आहे त्या ह्याच्यामध्ये. तर त्याच्याबद्दल तू काय म्हणशील? मग तू वर्ल्ड रेकॉर्ड नक्की काय म्हणून हे केले? बेसिकली शुद्ध बीजापोटी हे मला माहित नाही, बालनाट्य आहे प्रेमानंद गजवींचं की मोठ्या नाटक मला माहित नाही. परंतु वर्ल्डमध्ये चिल्ड्रन प्लेमध्ये म्हणजे बालनाट्यामध्ये पहिलं बालनाट्य असं आहे की जे एका दिवशी 2018ला 15 ऑगस्टला आम्ही त्याचे 5 प्रयोग केले होते. त्याच्या आधी कोणी केले नव्हते. आमचाच रेकॉर्ड आम्ही तोडतोय या वर्षी 2024ला 15 ऑगस्टला एका दिवशी 6 प्रयोग. शुद्ध बीजापोटी असेल किंवा अजून कुठलं दुसरं नाटक असेल मला माहित नाही, पण बालरंगभूमीवरचं वर्ल्ड वाईड हे पहिलं व्यावसायिक बालनाट्य नाटक आहे की जे 5 प्रयोग ज्यांनी आधी केले, आता त्याचे 6 प्रयोग आम्ही करतो. सो असेल मला माहित नाही, पण आपले हे वर्ल्ड रेकॉर्ड त्या अनुषंगाने आम्ही बोलतो. तू गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड करणार आहे बरोबर? हो. तर त्या गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये तू हे बालनाट्य म्हणून हे 6 प्रयोग करतो असं हे केलेले आहेस? वर्ल्ड रेकॉर्ड का रेग्युलर नाटक नाही, आम्ही त्यालाच जोडलं आहे. आणि गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्ड मध्ये असे वेगवेगळे कॅटेगरीज आहेत का? त्यांनी आम्हाला पहिला प्रश्न विचारला की कुठल्या कॅटेगरीमध्ये तुम्ही जाता. आम्ही थिएटर परफॉर्मन्स मध्ये चिल्ड्रन प्ले या कॅटेगरीमध्ये आम्ही या नाटकाला त्या पद्धतीने आम्ही त्याचं ऍप्लिकेशन केलेलं आहे. वर्ल्ड रेकॉर्ड आहे, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आहे, आणखीन एक इंडियन वर्ल्ड रेकॉर्ड काहीतरी आहे, तो एक आहे इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड नावाची एक संस्था आहे, त्यांना आम्ही अप्लाय केलेलं आहे. आपण त्या कॅटेगरीमध्ये बसतो की जे चिल्ड्रन प्ले मध्ये आहे आणि कमर्शियल चिल्ड्रन प्ले, रेग्युलर किंवा प्रायोगिक असं नाही. राहुल, माझ्याला 5 प्रयोग केले मी 18 साली यायचे आणि आता 6 प्रयोग सलग करायचे. असं 5 आणि 7 रेकॉर्ड करतो मला काय विचारायचं? काय भावना अशी होती की या नाटकाची डिमांड खूप आहे. पहिली गोष्ट या नाटकामध्ये म्हणजे 2018 पासून लॉकडाऊनचे 2 वर्ष सोडले तर सलग याचे प्रयोग सुरूच आहेत. हे सीझनल नाटक नाही आहे. याआधी बालरंगभूमीवर फक्त दिवाळीच्या सुट्टीमध्ये किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये नाटकांचे प्रयोग व्हायचे किंवा क्रिसमसच्या सुट्टीमध्ये नाटकांचे प्रयोग व्हायचे आणि तेही सकाळचे व्हायचे. आता या नाटकाचे प्रयोग सकाळी होतात, दुपारी होतात, रात्री होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहाटे सुद्धा झालेले आहेत या नाटकाचे प्रयोग. म्हणजे आम्ही दिवाळी पाठ सुद्धा केलेली, पहाटे 6 वाजता सुद्धा या नाटकाचे प्रयोग केलेले आहेत. सो या नाटकाची डिमांड एवढी आहे की त्या डिमांडनुसार आम्ही असा विचार केला की आपण पहिला सगळ्या कलाकारांना ऑफकोर्स विश्वासात घेतलं, टेक्निकल टीमला विश्वासात घेतलं आणि त्यांची मनाची तयारी आहे. मी निर्माता म्हणून 10 प्रयोग लागले, पण आपली एक कॅपॅसिटी असते, एक आपली एक मर्यादा असते, तर ती आहे का आम्ही ती स्वतः ते पडताळून पाहतो आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. तुम्ही जर खाली बघितलं तर खूप छान रिस्पॉन्स आहे सगळ्या प्रयोगांना. 7:15च्या प्रयोगापासून ते संध्याकाळी रात्री 8:30च्या 8:15च्या प्रयोगाला सुद्धा तेवढाच रिस्पॉन्स आहे. त्यामुळे त्या डिमांड प्रमाणे आम्ही त्याचे 6 प्रयोग आमचाच रेकॉर्ड आम्ही ब्रेक करण्याचा प्रयत्न करतोय आणि तो मानस आहे.
आपण जेव्हा प्रयोग म्हणतो तेव्हा सगळे प्रयोग करणं हे कलाकारांसाठी पण फार डिफिकल्ट आहे. कोणकोणती काळजी ऍज अ निर्माता तुम्ही घेतली आहेत? कारण आपण म्हणतो की पूर्वी तुम्ही पास केलेलं तेव्हा तुम्ही तासाभराचा ब्रेक घेतला असेल, अर्धाचा ब्रेक घेतला असेल, आता तो अर्धाचा ब्रेक पण 20-15 मिनिटावर आला असेल. बरोबर. कोणती काळजी तुम्ही घेतली त्याची? ते पहिली काळजी अशी आहे की कलाकार सगळे वेगवेगळ्या ठिकाणी राहतात, लांब राहतात आणि सकाळी 6:15चा पहिला प्रयोग, त्यामुळे थिएटरला ऑफकोर्स 1 तास आधी येणं खूप गरजेचं आहे. म्हणजे सगळ्या कलाकारांना, टेक्निकल टीमला आम्ही आदल्या दिवशी रात्रीच दादरमधल्या हॉटेल्समध्ये त्यांचे रूम बुक केलेले आहेत. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आम्ही 4 डॉक्टरची टीम आहे जी सातत्याने त्यांचं एक शो झाल्यानंतर त्यांचं मेडिकल टेस्ट होणार आहे, चेकअप होणार आहे. त्याच्याच बरोबर आम्ही फिजिओथेरपी ठेवलेले आहेत 4, जे ज्यांना कोणाला काही समजा प्रॉब्लेम झाला सडनली त्यांना त्या ट्रीटमेंट तिथले मिळायला पाहिजे. तिसरं म्हणजे डायटिशियन्स असणार आहे आमच्या सोबत की कुठल्या ब्रेकला काय खायचंय, जेणेकरून आपण भूक लागून ते खाणं आणि त्याचा परिणाम नाटकावर होणं या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. म्हणून आम्ही डायटिशियन्सची एक मार्गदर्शन टीम ठेवलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्या कलाकारांना आम्ही कॉलर माईक दिलेले आहेत त्या प्रयोगाला. कारण नाटकामध्ये 3घांनाच कॉलर माईक असतो, शेट्टीला आहे, आमच्या संदीप भूषणला आणि राजकांतला. बाकीच्या कलाकारांची एनर्जी आहेत, पण सगळ्या कलाकारांना आम्ही कॉलर माईक त्या दिवशी ठेवलेली आहे. त्या पद्धतीने त्याची काळजी घेतलेली आणि अर्धा-पाऊण तासाचा ब्रेक आहे सगळ्या प्रयोगांमध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 1 आठवडा आधी प्रयोग नाहीये नाटकाचे, म्हणजे 15 ऑगस्टचे 1 आठवडा आधी प्रयोग नाहीये आणि 15 ऑगस्टच्या नंतर 1 आठवडा प्रयोग नाही, त्याच्यानंतर प्रयोग आहे. त्याच्यामुळे तो एक विश्रांतीचा बराच काळ त्यांना आम्ही दिलेला आहे त्या प्रयोगांसाठी स्पेशली. कारण तो स्पेशल प्रयोग असणार आहे. त्याच्यामुळे माझा कलाकारांनी या प्रयोगाची मानसिक तयारी काय केली? मानसिक तयारी म्हणजे हो, ऍक्च्युली जसं मगाशी दादा म्हणाला तसं की त्याने आम्हाला विचारून हे केलं. कारण ही जी सगळी टीम आहे ना आमची, ही प्रचंड एन्थुझियास्टिक, प्रचंड म्हणजे आज नाटकाचं जे मूळ हे पहिल्या प्रयोगापासून आज 800 पेक्षा जास्त प्रयोग झाले. ते का झाले? कारण त्या एनर्जी, ह्या सगळ्यांची एनर्जी जी पास आउट होते तीच पब्लिकला पास आउट होते आणि ती पब्लिक परत जे रिपीट ऑडियन्स येतं ते त्याचमुळे होतं. आणि ती मानसिकता आमची ऑलरेडी बिल्टअपच आहे की बाबा नाही, आपल्याला करायचं आहे ते जोशातच करायचं आहे आणि त्या एनर्जीनीच करायचं आहे. त्यामुळे ती ऑलरेडी बिल्टअप एनर्जी आहे आणि ती सक्सेसफुल एनर्जी आहे. म्हणून आज एवढे प्रयोग झाले आणि राहुल सरांनी जे एवढे प्रयोग लावण्याची हिंमत केली आमच्यासाठी तीच वाखाणण्याजोगत आहे. कारण ते आम्हाला आर्थिकरित्या, मानसिकरित्या आणि बाकी प्रयोगांची संख्या पण आमची व्यवस्थित असते. म्हणजे आम्ही त्या बाजूने पण स्टेबल असतो. आता पूर्णपणे मानसिकरित्या आमची सगळी तयारी तशी झाली. मुळातच अलबत्या एकाच दिवशी 2, 3, 4 असे सलग प्रयोग आम्ही केलेले आहेत. त्यामुळे तो एक्सपिरियन्स कलाकारांचा ऑलरेडी आहे की एका दिवशी एका थिएटरला असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा अलबत्याने एकाच दिवशी 4 प्रयोग सुद्धा केले आहेत 2018 साली. आणि आम्हाला तो एक्सपिरियन्स आहे 5 प्रयोगांचा, त्यामुळे एकच प्रयोग वाढलाय. खरं तर आम्ही सरांना म्हटलं की आता अलबत्याला खरं तर 6 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे 6 वर्षांची पूर्ती आणि 6 सलग प्रयोग हा असा आमचा एक योगच जोडून आला. 6 वर्षांनी 6 प्रयोग म्हणजे डबल सेलिब्रेशन होणार आणि कलाकारांना मानधन दुप्पट मिळणार. बेसिकली ते खरं झालं की आम्ही म्हणजे नुसतं एक रेकॉर्ड करायला करत नाहीये. हा आनंद जसं प्रेक्षकाला आपण देतो ना ऑडियन्सला, तसं आम्ही प्रत्येक प्रयोगामध्ये ही गोष्ट ही कोणाला माहीत नाही बा, ती आम्ही नेहमी बिहाइंड द कर्टन ठेवली. कारण आपण असं म्हणतो की या हाताने या हाताला केलेली मदत कळली नाही पाहिजे, परंतु एक सामाजिक बांधिलकी म्हणून या 6 प्रयोगामध्ये आम्ही असं करतोय की आम्ही काही गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांना आम्ही 100 मुलांना आम्ही मोफत दाखवतोय प्रत्येक शोला. काही शोला एक ठाण्यातला ग्रुप आहे वंचितांची रंगभूमी नावाचे, जे रत्नगरमतकरी स्लममध्ये जाऊन त्या तिथल्या कलाकारांना घडवतात. त्याच्यातला एक कलाकार व्यवसायाला ते आणतात. ती एक टीम आहे 50-100 लोकांची. त्या मुलांना आम्ही नाटक मोफत दाखवतोय. त्याच्यानंतर एक स्पेशल चाइल्ड्स काही मुलं आहेत सायन हॉस्पिटलला, केम हॉस्पिटलला, त्यांच्या लास्ट स्टेजची ट्रीटमेंट झालं. अशा काही मुलांसाठी पण आम्ही काही जागा राखलेल्या आहेत. प्रत्येक प्रयोगामध्ये आम्ही 100 जागा राखलेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी. चिल्ड्रन एज सोसायटी नावाची एक संस्था आहे पाटणगेला, जिथं बाल गुन्हेगारांना सुधारगृह म्हणून ठेवलं जातं. अशी एक 50-100 मुलं आहेत, त्यांना आम्ही नाटक दाखवणार आहोत. उद्दिष्ट एवढंच आहे की कुठल्याही लहान मुलांमधला कलावंत किंवा कलाकार जर त्याला संधी मिळाली किंवा त्याला काही गोष्ट बघायला मिळाली, त्याच्यात त्याची परिवर्तन होऊ शकतो किंवा बदल होऊ शकतो. या भूमिकेतून आम्ही
एक सामाजिक बांधिलकी म्हणून पण आम्ही त्या 15 ऑगस्टच्या निमित्ताने हे स्वातंत्र्य झालं त्याचा आनंद आपण सगळंच घेतो. त्या निमित्ताने त्या मुलांसाठी पण आम्ही या रेकॉर्ड असलेल्या नाट्य महोत्सवामध्ये त्यांना आम्ही तो नाटक दाखवणार आहोत. नुसतं नाटक दाखवणार नाही की त्यांच्याबरोबर आम्ही गप्पा गोष्टी करणार आहोत, त्यांना काही खाऊ देणार आहोत, त्यांच्याबरोबर हे सगळे टीम फोटो काढणार आहे. ही गोष्ट कोणाला माहित नाही, जी गोष्ट आज तुमच्यासमोर पहिल्यांदा सांगतोय की ही गोष्ट आम्ही ते त्या साप्रयोगात करणार आहोत. सामाजिक बांधिलकी जोडणं नाट्याचं अभिनंदन त्याबद्दल, पण यांचं एक मिळालं मानधन आहे मोबदला मिळेल तो कुठल्या चॅरिटी देणार आहे तो मानस आहे. कारण मागच्या वेळी आम्ही दिवाळीमध्ये प्रयोग केला होता. आम्ही ऍक्च्युली असे स्पेशल काही शोज मधून आम्ही हे केलेलं आहे. मागे आम्ही एक स्पेशल शो लावला होता ज्यावेळी या कलाकारांनी कुणी मानधन घेतलं नव्हतं. मी स्वतः सगळं कलेक्शन विद्या पटवर्धन यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन बालरंग भूमीवर त्या खूप आजारी आहेत तर त्यांच्या मेडिकल ट्रीटमेंटसाठी आम्ही 1 लाखाचा धनादेश त्यांना दिला होता विद्याताईंना या नाटकाच्या माध्यमातून. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की दिवाळीमध्ये आम्ही एक शो केला होता, स्पेशल शो केला होता आणि एक आश्रम आहे, अनाथ आश्रम, लहान मुलांचा आश्रम आहे. त्या आश्रमाला आम्ही सगळ्या लोकांनी मिळून मानधन तर दिलं त्यांना, पण आम्ही दिवाळीचं फराळ आणि बाकीच्या गोष्टी त्यांना दिलेल्या. तर मानस यावेळी पण असाच आहे की या माध्यमातून जे स्पेशल चाइल्ड आहेत ज्यांना लास्ट स्टेजचं आजार आहे, जे खूपच सिरियस आहे, ज्यांना पुढचं भविष्य त्यांचं माहीत नाही कसं आहे, त्या मुलांच्या ट्रीटमेंटसाठी मेडिकल इश्यूसाठी आम्ही काही फंड स्पेसिफिक फंड आम्ही त्यांना देणार आहोत त्या संस्थेला, चॅरिटी संस्थेला. एक माणूस आहे आमचा. बेसिकली कसं आलं आहे काही कल्पना याची होती, म्हणजे ही मला बोलली त्यावेळी श्रद्धा, मी 5 प्रयोग करणार होतो पण आम्ही 5 प्रयोग ऑलरेडी केले होते. तर हिचं म्हणणं असं होतं की आमचं सगळ्यांचं डिस्कशन झालं, श्रद्धाच्या डोक्यात आली ही कल्पना की आपले 6 वर्ष पूर्ण झालेले आहेत अलबत्याला, तर का नाही 6 वर्षाचा आपण 6 प्रयोग करायचे एका दिवशी. आम्ही खूप विचार केला, खूप डिस्कशन मधनं मग सगळं एकमत झालं की नाही आपण 6 प्रयोग करू शकतो, तेवढी आपली क्षमता आहे. मी ऑफकोर्स कलाकारांना आधी विचारलं, मी निर्माता म्हणून ते धरू शकतो पण शेवटी कळलं पण झाल्यानंतर परफॉर्मन्स ते करणार आहे, मी खाली काउंटरला असणार आहे. त्याच्यामुळे तुमची तयारी असेल तर डेफिनेटली आपण करूया आपला 6 प्रयोग. तर 6 प्रयोगाचा तसं तो माणूस तिथून आमचा तयार करायचा. यापूर्वी जेव्हा 5 प्रयोग केले होते तेव्हा अडचण थोडी आली होती. बेसिकली कसं आहे की शिवाजी मंदिरला पहिली गोष्ट ही गोष्ट आपल्याला क्लिअर करतो तुम्हाला की शिवाजी मंदिरच्या सहकार्याने आम्ही एक करतो. शिवाजी मंदिरचं जी ट्रस्ट आहे आमची, त्या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही त्याच्या सहकार्याने आम्ही 6 प्रयोगांचं मानस केलेलं आहे. तर शिवाजी मंदिरच्या काही लिमिटेशन्स आहेत. त्यावेळी काय झालं होतं की एंट्री आणि एक्झिट शिवाजी मंदिरला एकच ठिकाणी आहे आणि त्यावेळी थिएटरची कॅपॅसिटी 900 ते 1000 आहे. ऑडियन्स नाटक सुटायच्या आधी येतो एक अर्धा 1 तास आधी आणि जाताना तिकडून जातो. तर त्यावेळी आम्हाला अडचण झाली होती की एक्झिट करून घ्यायची कारण लहान मुलं सोबत असणार आहे आणि ट्रॅफिकचा खूप मोठा इश्यू या शिवाजी पार्कला, शिवाजी मंदिरला. तर आम्ही ट्रॅफिकवाल्यांशी आमचं बोलणं झालेलं आहे, स्थानिक पोलीस स्टेशनशी आमचं बोलणं झालेलं आहे आणि आम्ही असं करतो, शिवाजी मंदिरचे काही स्टाफ आहेत आमचे, त्यांच्याशी आमचं बोलणं झालं की आम्ही एंट्री मेन गेट मधनं करणार नाही, एक्झिट या बाजूने करणार, पार्किंगच्या बाजूने. कारण तो एक मोठी अडचण आमची होती की एंट्री कुठे घ्यायची आणि एक्झिट कशी घ्यायची. कारण तो ऑडियन्स गेल्यानंतर अर्धा तासात ते हॉल साफ करून दुसऱ्या ऑडियन्सला आतमध्ये एंटर करायचं असताना आमची तयारी सुरू असणार त्या दरम्यान. त्यावेळी एंट्री आणि एक्झिटचा हा एक इश्यू होता. बाकी मला माहित नाही प्रॉब्लेम आपला त्यावेळी काही झालं नव्हतं कारण आम्ही सगळं फिट होतो खाऊन पिऊन. आम्हाला खूप लोक त्यावेळी तर खूप चला आयोजनाची टीम आली होती, हास्यकलेची टीम आली होती, त्यावेळी सगळे सेलिब्रिटी अशोक सराफ आले होते, सगळे म्हणजे सगळे लोक आले होते आणि ह्यांचा उत्साह म्हणजे द्विगुणित झाला होता त्या सगळ्या गोष्टींमुळे आणि शो त्यावेळी हाऊसफुल होता आणि आताही हाऊसफुल होण्याच्या मार्गावर त्या प्रयोगांची हे दिसते, चित्र दिसते आपल्याला. त्यामुळे आमचं 2-3 लोकांशी बोलणं सुरू आहे. त्यांच्याशी आता अजून ते डिक्लेअर करत नाही, आता पेपरला डिक्लेअर होईल 2-3 दिवसामध्ये. लोक तिघांशी बोलणं सुरू आहेत, सेलिब्रिटी आहेत काही आणि काही राजकीय पुढारी आहेत, त्यांच्याशी आमचं बोलणं सुरू आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंत्र्यांशी बोलणं सुरू आहे आमचं आणि 2-3 नेत्यांशी बोलणं सुरू आहे. त्यावेळी तर
यांचा रिप्लाय आला लिम्का बुकचा आणि इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड आहे का गिनीज बुकचं त्यांना डॉक्युमेंटेशन दिलेलं आहे. त्यांचं थोडंसं फीडबॅक उशिरा येणार आहे पण त्यांनी नोंद करून ठेवलेली आहे. त्यांचं रिप्लाय आलेला आहे बोललो त्यांचं अजून ते कन्फर्मेशन आलेलं नाही पण आम्ही अप्लाय करून ठेवलेलं आहे. एकाच दिवशी 6 प्रयोग तुम्ही करण्यात असं डिक्लेअर केलं, मग त्यानंतर मनोरंजन सृष्टीतून कोणाचे कॉल्स आले, इव्हन प्रेक्षकांकडून काही प्रतिक्रिया आल्या का या 6 प्रयोगांबाबत? आलं ना, मला प्रशांत दामलेंचा मेसेज आला, शुभेच्छा त्यांनी दिल्या आपल्याला. परत मंगेश कदमने काळजीपोटी एक मेसेज केला की 6 प्रयोग करतो का. याच्या आधी प्रशांत दामलेने काहीतरी 4 का 5 प्रयोग केले होते वेगवेगळ्या नाटकांचे. तेव्हा वोकल कॉर्डची म्हणजे कलाकारांना त्रास होतो त्या गोष्टींचा, तर त्या गोष्टीसाठी त्यांनी मला काळजीसाठी काही 2-3 सल्ले दिले मंगेश कदमांनी. ते मी कलाकारांना सांगितले कसं करायचं, काय करायचं, वोकल कॉर्ड कसं सांभाळायचं, आवाज कसा जपायचा, एनर्जी कशी जपायची, त्या संदर्भात त्यांचं मार्गदर्शन मला मिळालं. अनेक लोकांनी संवाद साधला माझ्याशी आणि अनेक लोकांनी शुभेच्छा दिल्या, थोडी काळजीपोटी थोडी मार्गदर्शन पण केलं आम्हाला. तर त्यांच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत, काळजी आहे त्यांची आपल्याला. चॅरिटेबल ट्रस्ट तुम्ही जे म्हणता ना फंडिंग आम्ही देणार, असं काय खरं तुम्ही डिसाईड केली आहे किंवा किती चॅरिटेबल ट्रस्ट तुम्ही करणार आणि कशासोबत? तसं काय डिसाईड नाही केलं, तर आमच्या 2-3 दिवसात आमच्या कोर टीमची मीटिंग होईल, त्याच्यामध्ये आम्ही डिसाईड करू. पण त्याच दिवशी आम्ही ते धनादेश देणार आहोत. कदाचित जर सांस्कृतिक मंत्री असतील अवेलेबल मुंबईत, तर त्यांच्याकडेच आम्ही ते सुपूर्द करून त्यांच्या हस्तेच ते त्या संस्थेला देणार, जी नोंदणीकृत चॅरिटी संस्थाची जे नोंदणी काम करते. दोघं तिघांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे, त्यांच्याशी बोलणं सुरू आहे आमचं. आम्ही त्याचं सगळं ऑडिट बाकीच्या गोष्टी पण बघतो, कारण घर जेणून आपली जी मदत आहे ती जाते का त्यांच्यापर्यंत ते आम्ही सगळं पडताळून बघतो. त्या संदर्भात चालू आहे आमचं. आता हे तुम्ही जे मला या पुढील काळात पण आता तुमचं बद्दल आहे तो माल म्हणून एवढा कोणा बोलतोय की म्हणजे खूप असेल त्याला बरोबर प्रतिसाद मिळतो, यापुढे मिळत राहील. तर त्यावेळेस पण तुम्ही त्या मुलांना दाखवणार की कसं त्या मुलांना बोलताय का नाही नाही, आपण काय करतोय जिथे जिथे जी लोक आम्हाला संपर्क साधतात, म्हणजे कल्याण प्रयोग असेल तर कल्याणमध्ये एखादी संस्था काम करते लहान मुलांसाठी, किंवा ठाण्यामध्ये आहेत वंचितांची रंगभूमी तुम्हाला मंत्री काकांची, ते लोक आम्हाला संपर्क करतात. त्यांना आम्ही त्यावेळी त्या प्रयोगात त्यांना मोफत बसवतो. नुसतं बसवत पुण्यामध्ये सुद्धा आम्ही दिलेले आहेत, पुण्यामध्ये सुद्धा मोफत दाखवलेलं आहे. त्यामुळे जिथे आम्हाला कोणी संपर्क साधला तिथे आम्ही बेसिकली खरं कामाला तुम्हाला की अल्पत्या गलबत्या ही माझी व्यावसायिक नाटकं 26 झालेली आणि मोठ्यांची नाटकं मी केलेली असेल. हे पहिलं माझं बालनाट्य, त्याच्यानंतर निम्मा शिमा राक्षस आला. परंतु अल्पत्या गलबत्या करताना मला या गोष्टीची प्राकर्षाने जाणीव झाली की सुधा करमरकर असतील, रत्नाकर मतकरी असतील, किंवा आत्ताचे जे बालरंगभूमीवर काम करणारे प्रवीण बर्दे असतील किंवा राजू तुलावाला असतील, या मंडळीचं खूप मोठं योगदान आहे. विद्या पटवर्धन काहीचं योगदान आहे. पण तो एक गॅप पडल्यानंतर पुन्हा बालरंगभूमीवर कसं काही लक्षवेधी व्हावं, लक्ष द्यावं असं काही घडलं नाही. परंतु आपण झीच्या माध्यमातून जेव्हा हे बालनाट्य आलं, प्रेझेंटर म्हणून माझ्यासोबत आले, तेव्हा ज्या पद्धतीने त्याला रिस्पॉन्स मिळाला त्यावेळेस या गोष्टी जाणीव झाली की मधल्या काळामध्ये म्हणजे पूर्वी 2000च्या आधीपर्यंतचा सुवर्ण काळ ज्याला म्हणतो मराठी रंगभूमीचा, जिथं नाटकांना हाऊसफुल गर्दी व्हायची, जेव्हा माध्यमं नव्हती, चॅनल्स नव्हते, मनोरंजनाचं माध्यम होतं. आता डिजिटल मार्केटिंग झालेलं आहे, डिजिटल मोबाईल तुमच्या हातात आहे, चॅनल्स आहेत, सिनेमा आहेत, OTT प्लॅटफॉर्म आहेत. अशा सगळ्या कॉम्पिटिशन मध्ये कमर्शियल नाटकांची तर वातावरण झालीच, पण बालरंगभूमी खूपच मागे राहील. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा अल्पत्या गलबत्या माझ्याकडे त्यावेळी आलं, तेव्हा मी एक गोष्ट प्रकाशाने मला एक गोष्ट मला जाणीव झाली की बालरंगभूमीवर खरंच एक गॅप राहिलेले. आणि आता जर बालरंगभूमीकडे गांभीर्यानं नाही पाहिलं आपण, तर येणाऱ्या पुढच्या 15 वर्षांमध्ये एक मोठा जो ऑडियन्स आहे, जो मोठ्या व्यावसायिक नाटकांना जाणार, ती गॅप मोठी असणार. आणि कदाचित मराठी रंगभूमीवर एक दयनीय अवस्था येऊ शकते प्रेक्षकांची, जे ज्याला म्हणून प्रेक्षक जन्माला आला पाहिजे नवीन, त्याची गॅप मोठी राहू शकते. तर त्या भूमिकेतनं अल्पत्या गलबत्या हे आमची बांधिलकी म्हणून आम्ही करतो.
व्यवसायिक आहेत ते भाग वेगळा निर्माता म्हणून, परंतु हे बांधिलकी म्हणून हे लाईफ टाइम आम्ही चालू ठेवणार. कारण माइलस्टोन नाटक आहे, आता याचे 800 प्रयोग झाले. आमचा मानस आहे एखादा प्रयोग लवकरच करायचा. साधारणतः आमचं टार्गेट आहे डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये याचा एखादा प्रयोग होती, कारण 820 माझ्यामध्ये झाले, 820 झाले, 180 प्रयोग लागले. त्या 5-6 महिन्यामध्ये त्याचे 180 प्रयोग पण होतील. ज्या पद्धतीने त्या नाटकांची संख्या आहे किंवा या वर्षभरामध्ये ही संख्या आम्ही काढतो आणि 1000 प्रयोग करू तेच. आणि ही बांधिलकी म्हणून आम्ही करतो, कारण नवा ऑडियन्स घडवायचा असेल आपल्याला तर बालरंगभूमीकडे गांभीर्यानं बघणं खूप गरजेचं आहे. अदरवाईज दयनीय अवस्था असणारे व्यावसायिक नाटकांना मोठ्या आहे. एक बालनाट्य आहे डोक्यामध्ये करायचं अजून त्याविषयी बेसिक बोलणी सुरू आहे. पण नक्कीच बालरंगभूमी अल्बत्या अनेकांनी प्रयत्न केले, अनेक जण प्रयत्नही करतात आणि खूप चांगलं आहे की बालरंगभूमीवर आज मोठे मोठे स्टार कलावंत सुद्धा बालरंगभूमीवर काम करायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे एक आशादायी वातावरण आहे सध्या. त्यामुळे आहे माझाही मानस आहे की पुढे काहीतरी एखादं चांगलं अल्बत्या पुढचं नाटक काहीतरी आणण्याचा मानस आहे. माझा प्रश्न निलेश दादासाठी आहे. तर एकाच दिवशी 6 प्रयोग आहेत आणि 6 वेळा ओढायचं आहे, तर त्याची तयारी तुम्ही कशी केली? नाही, काही नाही, 6 प्रयोग आहे, 6 प्रयोग आपण बोलतोय, पण अल्बत्या करताना ना एक पहिला प्रयोग असतो, त्याच एनर्जीने 6वा प्रयोग पण होतो. बिकॉज ना तो ऑडियन्सची एनर्जी पास करते म्हणणार सगळी नोंदायची आणि ती चेटकीट करता करता म्हणजे भूमिका करता करता ते जाणवत नाही. ते थोड्या वेळ ना आपण आपल्या डोक्याचं टेन्शन, आपल्या डोक्यात जे काही सुरू आहे, जे काही आपली दमछाक त्याची हळूहळू गायब होते आणि पूर्ण आपण त्या एका विशिष्ट खेळामध्ये रमून जातो असं म्हणूया आपण. आणि 6 प्रयोगांचं असं बर्डन घेऊन जर काम केलं तर ते बर्डनच होईल. पण ते 6 प्रयोग जर एन्जॉय करायचे म्हटल्यानंतर तर एन्जॉयमेंट होईल. म्हणजे जेणेकरून आम्ही जर एन्जॉय करू तर ऑडियन्स एन्जॉय करणार. ही गोष्ट आम्ही बेसिक आम्ही सगळ्या आर्टिस्टने लोकांनी फील करून ठेवलं की भाई आपल्याला एन्जॉय करायचं आहे तेव्हा ऑडियन्स एन्जॉय करणार. सो मला असं वाटत नाही की मोठं दमछाक होणार वगैरे. हा होईल, शारीरिक दृष्ट्या ती गोष्ट नॅचरल होणारच आहे. पण काय म्हणतात ना, ते केल्याशिवाय वर्ल्ड रेकॉर्ड कसा होईल है ना. तो त्रास सहन केल्याशिवाय कसं होईल. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचं, चांगल्या गोष्टीची सुरुवात त्रासानेच होते असं म्हणतो ना आपण. हा त्रास आनंददायी त्रास असेल सो काही इश्यू येणार नाही. आणि त्या संदर्भात जर काही अशा मोठ्या कंडिशन्स आल्या तर राहुल दादाने म्हटल्याप्रमाणे की त्यांनी काही डॉक्टर सगळ्या काळजी घेऊन ठेवल्या. इव्हन मागच्या वेळी आम्ही जळगावला गेलो, जळगावला प्रचंड ऊन होतं आणि उन्हामध्ये आमच्या दुपार सकाळपासून ठेवलं 4 प्रयोग सरळ होते. आता तरी सकाळी 7 वाजल्यापासून आले तेव्हा दुपारी 1 वाजता पहिला प्रयोग सुरू झाला होता आणि संध्याकाळी 8 वाजता आम्ही शेवटचा प्रयोग सुरू केला होता. सो त्यावेळेस त्या भयंकर परिस्थिती मी म्हणजे इकडे शिवाजी मंदिर आपलं वातावरण थोडं कूल आहे जळगाव वगैरे यापेक्षा. सो त्यापेक्षा ते वातावरण चांगलं आहे आणि तिथलं थिएटर सुद्धा चांगलं होतं, काही नाही. आणि आज तरी मला वाटतं 1000 माणसांची कॅपॅसिटी असलेलं आपलं 900-950 कॅपॅसिटीचं ऑडिटोरियम, पण तिथे 2000 कॅपॅसिटीचं ऑडिटोरियम होतं. म्हणजे तेवढ्या लोकांची एनर्जी त्या थिएटरमध्ये होती. तेवढं सगळे हाऊसफुल, सगळे प्रयोग हाऊसफुल. मला आठवतं संध्याकाळी प्रयोग झाला, मला घेऊन बसलेला काय वेळा कसं वाटतं, म्हटलं खूप भारी वाटलं. कारण का असे 4 अनुभव एवढ्या कमी वेळामध्ये एवढं असं करण्याची संधी. दुसऱ्या प्रयोगाला ना गप्पा म्हणून सांगितलं, दुसऱ्या प्रयोगाला मी विंगेत होतो असं होता आणि हा आला ना आमचं दादा मला चक्कर याचा प्रवेश आहे चेटकीचा आणि म्हणून दादा मला चक्कर येते, मला सगळं अंधारी येते. दुसराच प्रयोग मला एसी मध्ये बसवलं होतं खुर्ची होतो. त्याचा दोघांचा सीन सुरू होता उत्तराचा आणि सतीचा. चलो 2 दिवस शांत बस, त्याला पाणी दिलं आणि त्याला ना विंगेतनं ते सगळ्या लहान मुलांचा उत्साह दाखवला की ते अल्बत्या यो हे ते करतात ते बघ. पहिला प्रयोग तर झाला व्यवस्थित, दुसऱ्या प्रयोगात त्याला सडनली काहीतरी झालं, शुगर बिगर काय झालं आम्हाला कळलं, घाबरला. कारण मला त्याने हक केलंय बिंदाचा, ती एनर्जी तुला सोबत असेल त्यामुळे काही काळजी करू नको, काय होणार. आणि असं काही वाटलं तर 5 मिनिटं थांब, आपण नाटक होल्ड करूया. पण तो गेला तर जो सुटला शेवटच्या प्रयोगावर दादा आता बसूया आपण चर्चा करायला बसूया. अशा पद्धतीने मी एंट्री मारतो अंधारी अंधारी काय होतं आपला म्हणजे डोक्याने आपण क्लिअर होतो असं का होते फिजिक्स. सो दादा आला विंगेपर्यंत धीर दिला, मी एंट्री मारली, 2-4 वाक्य बोलली, एनर्जी टाळ्यावर आल्या, मग मागे फक्त दादा काय म्हटलं काय. आणि एकदा ती एनर्जी लागल्यानंतर मी म्हटलं ना मग की तो आनंदच वेगळा आहे. त्या
प्रवृत्ती गेल्यानंतर तुमच्या डोक्यात काय सुरू आहे, टेन्शन, तुम्ही सगळं भान विसरता. तुम्ही अलबत्त्या गलबत्त्या हे आज बाल रंगभूमीवरती एक वेगळं विश्व आहे. ते वेगळं विश्व आमच्या आयुष्यात सुद्धा आहे, कारण का आम्हाला सुद्धा बऱ्यापैकी मोठ्या मोठ्या गोष्टींच्या अडचणीपासून दूर राहायचं. फक्त एक प्रयोग करा, मस्त छान रिलॅक्स होऊन जातो माणूस. प्रत्येकाच्या आयुष्यात टेन्शन्स असतात, प्रॉब्लेम्स असतात, तसे आमच्या पण प्रत्येकाच्या असतातच असतात. पण जेव्हा अलबत्त्याचा प्रयोग करणं म्हणजे आमच्यासाठी रिलीफ असतो, अलबत्त्याचा प्रयोग करणं म्हणजे आमच्यासाठी वेगळा आनंद असतो, वेगळा अनुभव असतो. अलबत्त्याचा प्रयोग करणं म्हणजे एक वेगळे काय म्हणतात आपण, आपली एक प्रेक्षकांच्या एक रंगभूमीवरती नवी नोंद करून जातो आपण मनात सगळ्यांच्या. हा आनंद वेगळा आहे. आज जवळजवळ एवढे प्रयोग मी करतोय, या 1.5 वर्षात जवळजवळ मी 450 प्रयोग केले. 1.5 वर्षात जवळजवळ. सो या 450 प्रयोगांमध्ये दमछाक तर होतीच, पण तो आनंद हा परत, ही गोष्ट, या मोमेंट्स परत आयुष्यात कधी मिळतील ते कृपेने मिळाल्या. सरांच्या राहुल भंडारे सर, चिन्मय मांडलेकर यांनी जो विश्वास दाखवून आम्ही करतोय आज काम, खरंच खूप खूप ग्रेट वाटतं, खूप मजा वाटते, खूप छान छान. म्हणजे मुळातच अलबत्त्या गलबत्त्याचं सक्सेस असण्याचं कारण असं आहे की 12 मे 2018ला जेव्हा ते पहिलं रंगभूमीवर पुन्हा आलं, म्हणजे आधी 50 वर्षांपूर्वी त्याच्यात दिलीप काकांनी चेतकी केली होती, तेव्हाही या नाटकाचे 400 प्रयोग तेव्हा झाले होते. म्हणजे अलबत्त्या गलबत्त्या खऱ्या अर्थाने आता दोन्ही गोष्टी जर पाहिल्या, आत्ताचा आणि मागचा, तर 1200 प्रयोग झाले. म्हणजे रत्नाकर मतकरी काकांनी त्यांच्या जादुई लेखणीतून त्याला जन्माला घातलं, आणि आफ्टर दॅट चिन्मय दादाने त्याच्यावरती जी काही जादू केली आहे दिग्दर्शनाची ती वेगळीच. आणि अर्थात अद्वैत थिएटरसारखं प्रोडक्शन आणि निर्माते आमचे राहुल भंडारे सर, तर ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन केल्या. म्हणजे 30 लोकांची टीम मेंटेन करणं. आज मी पहिल्या प्रयोगापासून 800 प्रयोगांचा प्रवास मी एक राजकन्या म्हणून केलाय. सनी कंटिन्यू आहे, त्यामुळे आम्हाला असं वाटतं की हे नाटक अजरामर आहे, ह्याला कधीच मरण नाहीये. मला वाटतंय आमच्या नंतर सुद्धा जे कोणी हे कॅरेक्टरमध्ये येतील, लोक आणि मुलं तेवढंच प्रेम करतात. हे नाटक म्हणजे एक पालक महोत्सव आहे. जितकी लहान मुलं एन्जॉय करतात तितकेच पालक सुद्धा एन्जॉय करतात. तशा पद्धतीने त्याची मांडणी केली आहे. प्रेक्षकांचे जे आम्हाला रिव्ह्यूज येतात ना, त्यात त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की हे बालनाट्य तुम्ही म्हणूच नका. एक तर हे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा भाग होतो मुलांसाठी, कारण कित्येकदा निलेशला अशी मुलं येऊन भेटतात जे घरामध्ये आई वडिलांशी साधा बोलत सुद्धा नाही. म्हणजे मोबाईलने इतके आपण ऍडिक्ट झालो ना की ते नाही होतं. तर आपण सुद्धा घरामध्ये असलो की जास्त मोबाईलमध्ये असतो, घरातल्या लोकांशी संवाद आपला कमी झाला. तसंच लहान मुलांचं, पण जेव्हा ते नाटक बघतात आणि त्यांची गिव्ह अँड टेक सुरू असते, आणि इनफॅक्ट आम्हाला शो संपल्यावर सुद्धा 1 तास हा आम्हाला प्रेक्षकांना भेटायला जातो, तर मला वाटतं की हा खूप मोठा प्लस पॉईंट आहे. त्यामुळे अलबत्त्या गलबत्त्याला कधीच म्हणत नाही. पुण्यातलाच हा किस्सा आहे की पालक आले होते, त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. काय आलं सर, काय आवडलं, काय काय आवडलं, काय वाईट वाटलं? नाही म्हणतात, हा आमचं मूल आहे की आमच्यासोबत घरामध्ये कम्युनिकेट करत, बोलतच नाही, संवादच नाही करत. आणि चेटकी कशी की स्टेजवरून मुलांशी संवाद करते की बोला, की हे कुठे आहे, उंदीर कुठे आहे, अशी ती संवाद करत असते. तर तेव्हा असं मूल तुमच्याशी कनेक्ट झालं होतं, तुमच्याशी बोलत होतो, तुम्ही तिथे नको जाऊ इथे जा असं बोलत होतो. तो आनंद होता. म्हणजे पुन्हा ते 4-5 वेळा येऊन गेले, भेटून गेले, बोलून गेले. पण ही एक गोष्ट म्हणजे वेगळी. अलबत्त्याच्या प्रयोगाला या गोष्टी खूप अनुभवायला मिळतात अशा प्रकारच्या. आणि तो रेकॉर्ड पण केलाय, म्हणजे लहान मुलांनी पण एक वेगळा रेकॉर्ड केलाय. म्हणजे 120 वेळा एका मुलीने 140 वेळा. काव्या काणे नावाची एक मुलगी आहे, म्हणजे आता ती 9 वर्षाची आहे, पुण्यातली. तिने जेव्हा नाटक पाहिलं तर ती 4 वर्षाची होती. आणि ती म्हणजे माझे त्यावेळी साधारणतः मुंबई आणि पुण्याकडून 500 प्रयोग झाले असते, तर त्यातले 200 प्रयोग पुण्यातच झाले. तर तिने 140 वेळा पाहिला नाटक. तिने तिकीट्स बाकायदा तिकीट्स काढून त्याची फॅमिली ती इतकी प्रेमत होती त्या हॉलच्या अलबत्त्याच्या. आणि त्या तिकीट्स तिने दाखवल्या, आणि ते जे 60 प्रयोग जे तिने पाहिले ना 200 पैकी, त्यावेळी ती एक तर आजारी होती किंवा त्यावेळी ती तिच्या शाळेमध्ये एक्झाम सुरू असते, या दरम्यान ती आली नाही. तर तिने सगळे प्रयोग पाहिले. असे वेगवेगळे रेकॉर्ड आहेत. एका दिवशी विसर्जनाच्या दिवशी तर आपण नाटकाचे प्रयोग करत नाही, गणपती विसर्जनाच्या दिवशी आपण पण प्रयोग करत नाही, सगळे आपण त्या बाप्पाच्या विसर्जनामध्ये असतो. पण आम्ही या नाटकाचा एक रेकॉर्ड असा आहे की आम्ही विसर्जनाच्या दिवशी बोरवलीला एका दिवशी 3 प्रयोग केले, तर 3 वर पॅक होते. तो रेकॉर्ड आज तागात कोणी तोडू शकत नाही. मला माहिती नाही पुढे कोण तोडेल, आय डोंट नो, पण तो रेकॉर्ड बांधून गेलेला आहे. एका दिवशी 5 प्रयोग, एका दिवशी 4 प्रयोग.
आता मगाशी बोलता बोलता एक मुद्दा तुम्हाला सांगितलं की पूर्वी सीझनल बालनाट्य असायची, सकाळची बालनाट्य असायची, आता दुपारची रात्रीची बालनाट्य होतात. गणपतीच्या माध्यमातून आम्ही ती केली. तर लोकांनी मला काही प्रश्न केला, काही इंडस्ट्रीतल्या लोकांनी केला, काही ऑडियन्सनी केला, की ते बोलले की रात्री कोण येणार आहे बघायला बालनाट्य, दुसऱ्या दिवशी शाळा असते, हे असतं ते असतं. तर मी त्यांना बोललो तुम्ही लहान मुलांना घेऊन मॉलमध्ये जाता रात्री पार्टी करायला, मजा करायला, त्या मुलांना गेम खेळायला, तर ते जर मॉलमध्ये जाऊ शकतात ना तर ते बालनाट्याला येऊ शकतात. आणि बालनाट्याचे रात्रीचे प्रयोग सुद्धा हाऊसफुल झाले. आणि माझा पहिला 12 मे 2018चा पहिला प्रयोग हाऊसफुल 12 मेला रात्री पनवेलला होता, फडके नाट्यगृहामधून पहिला प्रयोग ऍडव्हान्स मध्ये पॅक झाला. म्हणजे याचा अर्थ तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा, चांगलं वेळ पोहोचा, लोक डेफिनेटली तुम्हाला गर्दी करतात. डझंट मॅटर या नाटकात स्टार कोण आहे, डझंट मॅटर दॅट की ह्या नाटकात दुसरं काय आहे. या नाटकात अलबत्या गलबत्या जसं हिंदी सांगितलं की जादुई लेखणी मतकरी काकाची 50 वर्षापूर्वीची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज अलबत्या गलबत्या नाटकाला 50 वर्ष पूर्ण झालेले. ते माझ्या मते 1973 का 74 साली मार्च मध्ये आलं होतं. त्या नाटकाला आजच्या दिवशी या वर्षी 50 वर्ष पूर्ण झाले. म्हणजे सुवर्ण काळ सुरू आहे अलबत्या गलबत्याचा. आणि आज सगळ्यात नाटक सुरू दिलीप काकांपासून ते आता निलेश गोपनारायणपर्यंतचा हा प्रवास आहे. आणि आपलं दिलीप काकांमध्ये आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत या सगळ्या प्रवासाला, त्यांचं. आणि याला पर्सनली मेसेज केला दिलीप काकांनी. ही खूप मोठी पोस्ट पावते आमच्यासाठी. पद्मश्री भारतरत्न आहे, या मोठ्या लोकांचा आशीर्वाद प्रेम असणं. सो करूया आपण.